आज 31 ऑक्टोबर मंगळवार. उद्यापासून उद्या चतुर्थी आहे. उद्या 1 नोव्हेंबर सुरू होईल नोव्हेंबर महिना. पुन्हा दिवाळीचे वेध सगळ्यांना लागणार आहेत. आपण 16व्या अध्यायातले शांतीपासूनचे गुण पाहतो आहोत. प्रारंभ करूया. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया ठविता महापुण्यराशी, नमस्कार साष्टांग श्री ज्ञानेश्वरासी. आदौ वैभवतारकंच कथितं, श्रीकृष्णगीतामृतं. हस्ताभ्यां कटिमानभानचकितं, भक्तं समाश्वासितं. दातुं ज्ञानरसं हि येन जगति, ज्ञानेशरूपं धृतं. वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं, श्रीसंतज्ञानेश्वरं. श्रीसंतज्ञानेश्वरं. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. सर्व श्रोत्यांना आणि ज्ञानेश्वरी भक्तांना सादर वंदन. आपण 138 पर्यंतच्या ओव्या झालेल्या होत्या. तिथून पुढच्या पाहूयात 139 पासून. आता सांगतायत भगवान 140 मध्ये. तो पुन्हा एकदा बघूयात 138 पासून. जैसा प्रळयांबूचा उघडू, बुडवूनी विश्वाचा पवाडू. होय आपण पे निबिडू आपणची. ज्याप्रमाणे प्रलय काळच्या पाण्याचा प्रचंड लोंढा उभडू म्हणलेला आहे. म्हणजे मोठा पूर जसा यावा तसा एकदम येतो बघा, असा लोंढा आणि पूर सुरू होतो. तसं हे प्रलय काळचा जो लोंढा आहे तो इतका मोठा आहे की ब्रह्मांडव्यापी विश्वाचा सगळा विस्तार त्यात क्षणात बुडवून टाकतो. काल मी सांगितलं होतं की पानशेतचं धरण फुटलं होतं, किंवा अशी आत्ता उत्तराखंडला मोठी प्रलय झालेला होता. 4-5 म्हणजे झाली त्याला 10-11 वर्ष झाली. इथे सुद्धा मागच्या वर्षी सांगली, कोल्हापूर, जिकडे जिकडे अति हा झालेला आहे प्रलय, तर तो एका क्षणात होत्याचं नव्हतं करून टाकतो. आणि तो पाण्याचा प्रवाह इतका घनदाट भरून जातो की सगळीकडं पाणीच पाणी होतं. होय आपण पे निबिडू आपणची. आपण अरण्याला निबिड अरण्य असं म्हणतो, पण इथे पाण्याचा एवढा प्रवाह साठलेला आहे की तो एवढा विस्तार झालेला आहे की सगळीकडं घनदाट. निबिडचा अर्थ काय? घनदाट. जे घनदाट अरण्य जसं म्हणतो तसं हे पाण्याचा प्रवाह हा सगळा घनदाट भरून राहतो. अशा अर्थाची 38वी ओवी होती. मग उगमोघ सिंधू, हा नुरेची व्यवहार भेदू. परिजलैक्याचा बोधू तोही कवणा. मग आता त्या प्रलयामध्ये काय घडतं तर उगम ओघ सिंधू. सिंधू म्हणजे नदी किंवा समुद्र. तर हा नद्यांचा उगम आहे किंवा हा नद्यांचा प्रवाह आहे, हा समुद्र आहे, हा महासागर आहे, असा भेद तिथे राहतो का? कोणी दाखवून देईल का असं? जसं समुद्रामध्ये एकदा सगळ्या नद्या मिळाल्या, सगळे ओघळ मिळाले की मग ही गंगा नदी आहे, ही सिंधू नदी आहे, किंवा ह्या सगळ्या वेगवेगळ्या नद्या या जशा लक्षात येत नाहीत, तसं प्रलयांबूमध्ये तर प्रलय काळच्या पाण्यामध्ये तर सगळं मिसळून गेलं. ते समुद्रही त्यातच जिरले गेले, मोठमोठ्याला नद्याही त्यातच मिसळल्या गेल्या, अगदी महासागरसुद्धा त्यातच मिसळून गेले. म्हणजे असा जो लौकिक भेद आहे. आता आपण एरवी नद्यांचा संगम जेव्हा होतो त्यावेळेला पाहतो की एकीकडे गंगा येते, एकीकडे यमुना येते. त्या 2 नद्या पहिल्यांदा वेगवेगळ्या असतात, पण एकत्रित आल्या की त्यांचं संगम झाला. मग मात्र लक्षात येत नाही की ही गंगा कुठली आणि यमुना कुठली. तर हा भेद जसा पाण्याचा शिल्लक राहत नाही, तसंच सगळीकडं पाणीच पाणी झाल्यामुळं, सगळीकडे संहार झाल्यामुळं, सगळीकडं पाणीच आहे हा तरी बोध कोणाचा?
कोणाला होणार? म्हणजे तो सगळंच बुडून गेल्यावर कोण आहे तिथे समजून घ्यायला की हा सगळा पाण्याचा हे झालेला आहे, लोंढा आलेला आहे किंवा पाणीच पाणी झालेलं आहे. हे काहीच उरत नाही, सगळं त्याच्यामध्ये मिळून जातं. तोही कवणा तैसी ज्ञेया देता मिठी, हेही सांगितलं होतं. ज्ञातृत्व ही पडे पोटी, मग उरे ती तेची किरीटी शांतीचे रूप. त्याप्रमाणे ज्ञाता, ज्ञेय आणि ज्ञान हे सगळं त्या ठिकाणी लय पावते. जे ज्ञेयाशी ऐक्य झाल्यानंतर ज्ञातृत्व किंवा ज्ञाता हा सुद्धा तिथे लय पावून जातो, एक जीव होऊन जातो. आणि मग जे उरतं त्याला फक्त शांती म्हणतात. हा भेद आहे ना, तोपर्यंत आपलं मन अशांत आहे बघा. सारखा भेद, कशाचा ना कशाचा तरी भेद आपल्या डोक्यात असतो, द्वैत असतं, आणि म्हणून ती शांती ढळलेली असते. आता त्याच्यासाठी एक छान उदाहरण देत आहेत पुढे. आता कदर्थवित व्याधी, बळी करणाची या आधी, आपपरून शोधी सद्वैद्यू जैसा. आता जो सद्वैद्य म्हणजे सत्प्रवृत्तीचा असा जो निष्णात वैद्य आहे, तो कदर्थवित व्याधी, जो दुखणं सोसणारा रुग्ण आहे, त्याला जो व्याधी झालेला आहे, त्याच्या बाबतीत बळी करण्याची आधी त्याचा इतका वेग वाढलेला आहे, दुःखाचा किंवा दुखण्याचा प्रचंड वेग वाढलेला आहे. आणि मग त्याला बळी करण्याची आधी म्हणजे त्याला बलवान करण्याच्या बाबतीत तो काय करतो? आपपरून शोधी सद्वैद्यो जैसा. अहो, तो असा म्हणतो का हो की हा आमचा रुग्ण आहे, हा दुसऱ्यांचा आहे, किंवा हा माझ्या जवळचा आहे, माझ्या नात्यातला आहे, कोण कुठला परक्या भागातून आलेला आहे. वैद्याचं, डॉक्टरचं एकच काम असतं की आलेल्या रुग्णाला बरं करणं. अगदी भले तो शत्रू असला तरीसुद्धा त्या ठिकाणी जर तो आला तर त्याला तो अपपरभाव ठेवत नाही आणि कधी ठेवायचाच नसतो. हा विचार जेव्हा, म्हणजे जसं वैद्य किंवा डॉक्टरांच्या बाबतीत ते अपपरभाव करत नाहीत, सगळे एकसारखेच. आता त्या कोरोनाच्या काळात तर काय हो, सगळी घरच्या घरं उद्ध्वस्त झाली. डॉक्टरांचे स्वतःचे पत्नी किंवा लेडीज असेल तर स्वतःचा नवरा, मुलं आपल्या डोळ्यासमोर जाताना पाहिली त्यांनी. पण म्हणून त्यांनी विचार केला का माझ्या मुलाला मी वाचू शकले, आता दुसऱ्यांची पोरं कशाला वाचू? नाही, तिथंही त्यांनी कुणीच अपपरभाव केलेला नव्हता आणि आजही करू नये किंवा करू शकत नाहीत. आता पुढचं उदाहरण फार छान दिलेलं आहे बघा. ज्ञानदेवांच्याकडे असं काय म्हणतात ना, दृष्टांताचा आणि उपमांचा पाऊस पडतोय बघा. कुठून एवढ्या सुचल्या त्यांना, म्हणजे किती भगवंताच्या पेक्षा सुद्धा त्यांनी त्या ज्ञानदेवीनं सगळे श्लोक अधिक खोलात समजावून दिलेत. नाही तर फक्त शांतिरपैशुनम बस एका शब्दात तिथे सांगितले. याच्यावर त्यांनी 25 उदाहरणं दिलीत बघा. आता का चिखली रुतली गाये, धड भाकड न पाहे, ज्योतियाची ग्लानी होये काला भुला. आता एखादी गाय जर चिखलात रुतलेली असेल आणि ती दुखती आहे का भाकड आहे ह्याचा विचार न करता जो सज्जन माणूस आहे तो तिला पाहून अगदी कालाभुला, म्हणजे आपण म्हणतो अगदी काळा ठिक्कर पडलं त्याचं तोंड, असं जे आपण म्हणतो एखादी वाईट बातमी ऐकल्यावर, तसं तो कालाभुला म्हणजे अगदी कासावीस होतो. सज्जन माणसाला मग तो म्हणत नाही की जाऊ दे आता ही भाकड तर आहे, चिखलात रुतली, कशाला काढायचे? नाही, ती भाकड असू की अगदी गर्भवती असू की दुभती गाय असू, तो हा फरक करत नाही. जो सज्जन आहे तो ती कुठलीही असली तरी तिला बाहेर काढण्याचा प्रयत्नच करतो, काढतोच. जो सज्जन आहे तो काढणार. तो जर एखादा कसाई असेल तर काय म्हणाल, वा 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 काय माझी चैन झाली, दोन गाई, एक भाकड आहे, एक अगदी दुभती आहे, चला दोघींनाही काढू मस्तपैकी. का नको बाबा, ते नाव सुद्धा वर्णन करायला नको वाटतं. गाईचे हानी हिंसा करू नये. आत्ताच बघा
त्या कीर्तनाच्या वर्गामध्ये तुमच्यापैकी कोणी ऐकलं असेल, दिलेर खानानं समर्थांच्या शिष्याला जयरामाला पकडले. कशासाठी पकडले? की तो कीर्तन करत होता आणि तो सांगत होता की सज्जनांच्या किंवा गुरूंच्या सहवासात आपल्याला सुद्धा देव भेटतो किंवा आपण सुद्धा चांगल्या मार्गाने जातो, बुऱ्या माणसाचं सुद्धा भलं होतं. तो जो दिलेर खान आहे त्यांना पकडण्याची आज्ञा दिली. त्याला पकडून आणलं आणि त्याला सांगितलं की तू जर बऱ्या बोलानं आमचा धर्म स्वीकारत असशील तर बरं आहे, नाही तर तुझा राम दाखव. राम दाखवत नसशील तर तुला गोमांस खावं लागेल. त्या अंगावर शहारे येत होते अक्षरशः ते ऐकताना. आता त्या जयराम स्वामींची जी अवस्था झाली असेल मनाची, की आयुष्यात कधी गायीच्या हत्येचाही विचार किंवा ते शब्दसुद्धा ज्यांनी उच्चारले नाहीत त्याला केवळ राम दाखवता नाही येत, म्हणून आता गोमांस खायची वेळ येणार आहे. मग त्यांनी गुरूंचं स्मरण केलं, समर्थांचं स्मरण केलं. आपल्या एका सहकार्याला त्यांच्याकडं पाठवून दिले. पहाटे पहाटे सकाळी गेलाय तो शिष्य आणि स्वामींना म्हणजे समर्थांना त्यांचं अन्निक चाललेलं फटाफट सांगितलं की असं असं जयराम स्वामींनी बोलवलेलं आहे, ते काहीतरी अडचणीत आहे. आणि समर्थ धावत धावत त्या ठिकाणी आले. आल्यानंतर त्यांनी काय केलं? प्रश्न विचारला की काय झालंय? तर म्हणे राम दाखवा नाही तर गोमांस खा. आणि त्यांनी असं छान वस्त्रांनी झाकून ते गोमांस आणून ठेवलेलं होतं. समर्थ म्हणतात आम्ही दाखवतो तुम्हाला राम, दाखवतो राम, बघू म्हणे, काढा ते वस्त्र. आणि ते वस्त्र काढलं तर सुगंधी फुलं त्या ठिकाणी निर्माण झाली. जे गोमांस होतं तेव्हाच त्याच्या डोक्यात प्रकाश पडला की हे काही साधं काम नाही आहे, इतकीच साधना आहे यांची की गोमांसाचं त्या ठिकाणी सुगंधी फुलं झालेली. बरं तरी म्हणतात मला राम बघायचं आहे, राम दाखवल्याशिवाय मी काही तुमची सुटका करत नाही. मी म्हणतात ठीक आहे, आम्ही जाऊ तिथून, तू यायला पाहिजेस. मग त्या तोफांच्या मधून जे छोटंसं छिद्र असतं त्याच्यामधून हे दोघंजण पलीकडे जातात आणि त्या दिलेर खानला म्हणतात ये. त्याला कुठे येतात? तो मोठ्या रस्त्यानं आला, मोठ्या ह्याच्यातून आला. तेव्हा त्याच्या लक्षात आलं की ही साधी साधना नाही, हे इतक्या सूक्ष्म रूपातून त्याच्यातनं जाऊ शकले आणि आपल्याला मात्र ते काही येत नाही आहे. तर तो म्हणतो की मी आता तुमचा धर्म स्वीकारतो. तुमचा धर्म स्वीकारतो म्हणल्यावर समर्थ म्हणतात आम्ही तुला असं आमच्या धर्मात घेण्यासाठी नाही केलेलं, तू तुझा धर्म जप, आमचा धर्माचं आम्हाला पालन करू दे आणि इथून पुढं असं काही करू नकोस. तर तो साष्टांग दंडवत घालतो, त्यांना शरण येतो आणि म्हणतो माझ्यावर कृपा करा. तेव्हा त्याच्या ठिकाणी त्यांनी मारुतीचं मंदिर स्थापन केलं त्या किल्ल्यावर. मिरजेच्या इथली जवळचीच गोष्ट आहे. म्हणजे अशा घटना घडतात की जो दयाळू मनुष्य आहे, जो सज्जन मनुष्य आहे, तो कसलाच भेदभाव करत नाही की हा माझ्या धर्माचा आहे का हा परधर्माचा आहे. समर्थांचं उदाहरण तर फार सुंदर आहे या ठिकाणी. पुढे काय म्हणतात बघा. किंवा आता नाना हे गाईचं सांगितलं, आता पुढं सांगतात नाना बुडतया ते स करुणू न पुसे अंत्यजू की ब्राह्मणू काढोनी राखे प्राणू हे चिजाणे. हे तर सुंदर उदाहरण पुढचं की नाना बुडतया ते स करुणू. अहो एखादा मनुष्य जर पाण्यामध्ये बुडत असेल तर जो सज्जन माणूस आहे तो सकरुणा, त्याच्या ठिकाणी इतकी दया असते, इतकी करुणा असते की न पुसे, तो विचारत नाही तू अंत्यज आहेस की ब्राह्मण आहेस, तू खालच्या कुळातला आहेस की ब्राह्मण आहेस. काढूनी राखे प्राणू हेची जाणे. त्याला एवढंच माहिती असतं की असा प्राण वाचवला पाहिजे. बघा स्वतःचा प्राण धोक्यात घालून अगदी मोठ्या खोलवर त्या गर्तेत सुद्धा, भोवऱ्यामध्ये सुद्धा काही लोक प्राण घालतात आणि असे पाण्यातनं बुडणाऱ्यांना वर काढतात. पण एखाद्याचा मात्र ठाव ठिकाणा लागत नाही. 50-60 किलोमीटरपर्यंत ते म्हणजे ते शरीर म्हणू किंवा ती व्यक्ती वाहत 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 जातो आणि त्याचा शेवट होतो. पण जर असं एखादा जर चांगला सज्जन मनुष्य असेल, आपपरभाव न पाहणारा असेल, तर तो जो पडलाय त्याला वर काढतो. अहो समजा एखाद्या शेजाऱ्यांनी किंवा मित्रांनी
याचा आत्मविश्वास किंवा विश्वासघात केलेला असेल, पण तो जर पाण्यात पडला तर त्याला तो काढतो पहिलं बाहेर. कारण आज एखाद्याचे प्राण वाचवणं याच्यासारखं दुसरं पुण्य नाही आहे, आणि ते तो करतो. म्हणून त्यांनी छान म्हणलं, अंत्यजुकी ब्राह्मणू काढून निराखे प्राणू हे जाणे. किती उदाहरणं सापडतात हो. आणि आपण हे पाहतो, ऐकतो, पण तसं आपण वागण्याचा प्रयत्न करायचा. हे जे सांगतायत हे सगळे गुण आहेत, हे भगवंताच्या ठिकाणी आहेत, सज्जनांच्या ठिकाणी आहेत, गुरूंच्या ठिकाणी आहेत. मग ते गुण आपल्या ठिकाणी आणण्याचा आपण नको का हो प्रयत्न करायला पाहिजे. आता पुढं बघा, की महावनी पापिये उघडी केली विपाये ते नेसविल्या विण न पाहे शिष्टू जैसा. आता हे तर अगदी गंभीर उदाहरण आहे बघा. हल्लीच्या काळात रोज ऐकायला मिळते, पेपर उघडावासा वाटत नाही, टी व्हीकडं तर मला बघावंसं वाटत नाही. त्यांनी काय सुंदर सांगितलंय, की महावनी पापी, एखाद्या पापी माणसाने महाअरण्यामध्ये उघडी केली विपाय. एखादी सुंदर स्त्री, अगदी कुलवान कुलवती स्त्री, तिला जर त्यांनी विवस्त्र केलं, जे द्रौपदीला दुर्योधन आणि दुःशासनाने सुरू केलं होतं तसं, तर काय करायचे, ते नेसविल्या विण न पाहे शिष्टू जैसा. तर जो शिष्ट शब्द चांगल्या अर्थी घ्यायचा बरं का. मराठीत आपण शिष्ट शब्द फार गर्विष्ठ अर्थी घेतो, तसा नाही घ्यायचा. तर जो चांगला मनुष्य असतो, एखादा पांथस्थ असतो, कुलीन असतो, म्हणजे चांगल्या स्वभावाचा असतो, सज्जन असतो, तो त्या स्त्रीला आपल्या अंगावरचं वस्त्र दिल्याशिवाय, नेसवल्याशिवाय तिच्याकडं पाहत सुद्धा नाही. कित्येक घटना अशा घडतात. अगदी नल आणि दमयंतीचं सुद्धा असंच झालंय बघा. ते सुद्धा एका वस्त्रानिशी बाहेर पडतात. कली ह्याच्यामध्ये प्रवेश करतो. आणि आता अरण्यातच फिरायचे, जसं पांडवांना आलं तशी त्यांच्यावर वेळ आलेली आहे. तर तेव्हा अरण्यात झोपलेले असतात, पण त्याला असं वाटतं की माझ्याबरोबर हिची वणवण कशाला करू मी, म्हणून तो त्यातल्या आपल्या स्वतःचं अर्धवस्त्र तिला नेसवतो आणि पुढे चालायला लागतो. नंतर त्यांची भेट होते, ते सगळं सोडून द्या. पण दुःखी जीवन असं असू शकतं. मग आधी दुसऱ्याची लज्जा, दुसऱ्याची हे सांभाळणं, शील सांभाळणं, हे सुद्धा आपलं कर्तव्य असतं. तैसे अज्ञान प्रमादादिकी का प्राक्तनी ही सदोखी निंद्यत्वाचा सर्व विखी खिळिले जे. आणि असे जे अज्ञानामुळं, प्रमाद म्हणजे चुका केल्या, किंवा प्राक्तन म्हणजे दुर्दैवामुळं, निंदे अशा गोष्टींनी जे वेढले गेलेले आहेत, सदोखी निंद्यत्वाचा सर्व विखी खिळिले जे. असे जे लोक खेळून गेलेले आहेत, म्हणजे अज्ञानानं केलेल्या चुकामुळं किंवा दुर्दैवामुळं, निंदे अशा गोष्टींनी जे वेढले गेलेले आहेत. पुढं सांगतात, ती ओवी तिथं पूर्ण होत नाही. तया अंगिका पुले देऊनिया भले विसर विजती सले सलती तिये. तर अशा पीडित लोकांना काय करतात बरं, तर त्या दुर्दैवी जीवांना सतत असणाऱ्या दोषापासून ते जे काही सोचतायत ते सगळं आपल्या चांगुलपणानं विसरायला लावतात. खूप लोक असे असतात बघा, इतका अपराध करतात एखाद्याचा, पण तो जर सज्जन असेल माणूस तर तो त्याच्यावर कृपा करतो, त्याच्या अडचणीवर इतकी कृपा करतो, इतकी मदत करतो की त्यानं केलेली निंद्यकृत्यसुद्धा तो विसरायला लावतो. अशी माणसं पाहिजेत, असं पाहिजे. हे शांतीचं बरं का, शांतीची सगळी उदाहरणं सांगतायत. यातलं आपल्याला एक जरी अंमलात आणता आलं तरी बस, एखाद्या वेळी तरी. तया अंगिका पुले देऊनिया भले विसर विजिती सले सलती तिये. आणि त्याला जे दुःख सलत असेल किंवा त्याची कृती सलत असेल ती विसरायला लावते. अगा पुढिलाचा दोखू करुणी आपुलिये दिठी चोखू मग घापे अवलोकू तयावरी. आणि आपल्यासमोर असे जे पीडित लोक आहेत किंवा त्यांच्यापाशी जे दोष आहेत, अगा पुढिलाचा दोखू
ज्ञानदेवांनी सगळीकडे ष षटकोनाच्या ऐवजी ख वापरलेलं आहे, जी यजुर्वेदातली अशी पद्धत आहे बरं का. तर तिथे खच्या जागी शच्या जागी ख येतो. तसं इथे म्हणतात दोखू म्हणजे दोष. ते जे पीडित आहेत आणि त्यांच्या ठिकाणी जे दोष आहेत त्यांच्याकडं आपुली दिठी चोख, त्याला इतक्या आपलेपणानं पाहायचे, दयार्द्र नजरेनं पाहायचे आणि त्यांना काय करायचे, मग घापे अवलोकी तयावरी. आणि मग त्यांच्याकडं इतकं प्रेमानं पाहायचं, इतकं दोषरहित करतात, त्यांना निर्दोष करतात आणि त्यांना प्रेमानं करुणेनं त्यांच्याकडं पाहतात. मग घापे अवलोकू तयावरी. आणि मग त्यांच्यावर अशी अवलोकन म्हणजे अत्यंत चांगल्या अशा नजरेनं ते त्यांच्याकडे पाहतात. म्हणजे काही घडलंच नाही इतकं दाखवतात. त्या शिबीराजाचं तसंच आहे. कित्येक उदाहरण आहे तो. किंवा साधा तो अगदी आपला प्रल्हाद जरी घेतला तरी तो वडिलांवर कधी चिडला का हो? वडिलांनी त्याला इतक्या शिक्षा दिल्या तरीसुद्धा ते प्रेमानंच त्यांच्याकडं पाहत होता. फक्त परमेश्वरावर श्रद्धा होती. परमेश्वराचं कीर्तन स्मरण सतत सतत तो करत होता. आणि त्यामुळं त्याला त्याला जे काही शिक्षा किंवा त्याच्या अपराधाबद्दल जे मिळायचे ते भगवंत देणारच आहे. आपण कशाला वाईटपणा घ्यायचा. म्हणून आपली दृष्टी आपण सगळ्यांच्या बाबतीत सारखी ठेवायची. लोक म्हणतात काय काय छळले हो मला त्यांनी, आयुष्यभर भाऊबंदकीत राहिले, असं सगळी भाषा आपण ऐकतो. पण अगदी गरीब असतील, परिस्थितीनं काही कारणानं ते वाईट वागत असतील तरीसुद्धा ते जाणून घेऊन जर आपण त्यांना मदत केली आणि त्यांच्या अपराधांवर अगदी पांघरूण घातलं आणि चांगलं वागायला प्रवृत्त केलं किंवा आपण त्यांना मदत केली तर तो माणूस ते सगळं सोडून देतो. कालच वाचलं, काही याच्यातच सांगितलं, मला आठवत नाही आहे, वाचलं बघा काल कुठेतरी, की वाल्मिकी म्हणजे तो वाल्या आणि नारद यांच्यातला जो संवाद झालेला आहे ना, ती नारदांची शांती कशी होती बघा. हा वाल्या काय करायचा, प्रत्येकावर ते उगारायचा, शस्त्र असेल, धोंडा असेल, दगड, जे काय ज्यानं मारत असेल ते त्यानं उगारलं शस्त्र की सगळे लोक घाबरून पळून जायचे हो. तसं नारद मात्र त्याच ठिकाणी शांत उभे राहतात आणि त्याचं आश्चर्य वाल्याला वाटतं. आणि तो म्हणतो तुम्ही एवढे शांत कसे, मी एवढं तुमच्यावर शस्त्र उगारले तरी तुम्ही शांत कसे राहिलात. तर म्हणतात की तू अज्ञानी आहेस, मग तुला भीती नाही का, तुम्हाला भीती वाटली. तो म्हणतो नाही, माझ्या मुखामध्ये सतत जर नामस्मरण आहे तो भगवंत माझ्यामध्ये आहेच ना, तो माझी काळजी घेणारच आहे ना, मी तुला कशाला घाबरू. आणि तेव्हा तो तिथे लीन झालेला आहे, तेव्हा तो लीन झाला. आणि मग त्याला चूक कळली की त्यानं हात आपल्या शस्त्राचा मागे घेतलेला. म्हणजे असे सुद्धा रिअलायझेशन होणं, असं आपलं वागणं पाहिजे. महात्मा फुलेंच्या बाबतीत पण तसंच झालं होतं. मला आत्ता एकदम आठवलं की त्यांच्यावर सुद्धा मारेकरी घातले, त्यांनी काहीही प्रतिकार केला नाही, पण तोच शेवटी तोच शरमला आणि त्याच्या लक्षात आलं की आपण इतक्या चांगल्या माणसाला कशासाठी त्रास द्यायचा. हे आयुष्यात घडतं. जो सज्जन आहे, जो चांगलं आचरण करणार आहे, जो शांत स्वभावाचा आहे, आपल्या कृतीतनं तो दुसऱ्यांना बदलतो. 147 पर्यंतचे आपण स्वरूपानंदांचे बघूया. काल आपण असं पाहिलं होतं, म्हणे देवा आता शांतीचे लक्षण उघड करून सांगा मज, तव जनार्दन बोले संतोषून भले अवधान देई येथे, ज्ञेयाते गिळून लोपे ज्ञाता ज्ञान तीच शांती जाण धनंजया. हे सगळं लोप पावतं वगैरे हे लोकांच्या शिरत नाही. म्हणून उदाहरणं, प्रळयोदकाचा उसळता लोट
राहे घन दाट बरोनिया. मग नदी ओघ आणि सागर, नुरे व्यवहार भेदाचा हा. तेथे जळाची या एक रसतेचा, बोध तरी साचा कवणासी. तैसा होता ज्ञेय ज्ञातृत्वाचा लोप, पुरे तेची रूप शांतीचे गा. आता देखो निया रोगी पीडाग्रस्त, तया रोगमुक्त करावया. सद्वैद्य पाहेना जैसा अपपर, वाहता अपार चिंता त्याची. किंवा पंकी गाय, पंकी म्हणजे चिखलात, किंवा पंकी गाय ऋतली देखोनी, होय जो कामनी कासावीस. धडकी भाकड ऐसे का तो पाहे, तिज काढीत आहे पंकातुनी. नातरी देखोनी बुडत्या लागोन, मांग की ब्राह्मण अंत्याचे म्हणजे मांग. असे कोण विचारी ना ऐसे कनवाळू जन, राखू जाणे प्राण तयाचे गा. किंवा वनी माय पापियाने कोणी, उघडी करोनी टाकी ताच. तिजे लागी वस्त्र नेसविल्या विण, घेईना दर्शन सभ्य जैसा. तैसे अज्ञानीवा प्रमादिवा कोणी, राहिले बुडोनी दैवहीन. म्हणून जे झाले निंदे लागी पात्र, सर्वदा सर्वत्र जगा माझी. एवढी एक येते कारण इथे संपतो विषय. तया लागी गुण आपुले देऊन, टाकी ती काढून शल्ये त्यांची. आणिकांचे दोष भले चोखाळून, तयांचे दर्शन घ्यावे जैसे. तर त्यांचे दोष काढायचे आणि त्यांचं दर्शन घ्यायचे. जैसा पूजुनी देवो पाहिजे, पेरुनी शेता जाईजे, तोषोनी प्रसादू घेईजे अतिथीचा. किंवा ज्याप्रमाणे देवाची पूजा करून मगच देवाकडं पाहावं. आधी शेतात बिया पेरून मगच तरारलेल्या पिकाकडे दृष्टी खेळवावी. पेरुनी शेता जाईजे, तोषोनी प्रसाद घेईजे अतिथींचा. किंवा अतिथीला आधी तृप्त करायचं आणि मगच त्याचा आशीर्वाद घ्यायचा. याच्यावर तर खूप सांगता येण्याजोगं आहे. आपल्याकडं अतिथी देवो भव म्हटलेलं आहे. हे श्रीराम, लक्ष्मण, सीता हे ज्या वेळेला सगळ्या ऋषींकडे गेलेत अरण्यकांडामध्ये, भारद्वाज असतील, अत्री जे कोणी आहेत त्या सगळ्यांनी त्यांचं एवढं आदरातिथ्य केलेलं आहे आणि सन्मान केलेला आहे. म्हणून त्यावेळेला मी लिहिलं होतं की अतिथी देवो भव ही आपली संस्कृती आहे. आणि म्हणून आलेल्याचं पहिलं स्वागत करायचं, त्याला सगळा मान द्यायचा, त्याची काही अडचण असेल दूर करायची. तैसे आपुले निगुणे पुढिलांचे उणे, फेडून या पाहणे तयाकडे. त्याप्रमाणे आपल्या गुणांनी समोरच्याचं उणं नाहीसं करून उलट त्याच्याकडं दयाशील दृष्टीनं पाहणं. पुढीलाचे उणे टाकू नये, उणे फेडून या पाहणे. आपण काय करतो, दुसऱ्याच्या दोषावर पहिलं बोल. काय माणसं काही कळते का ते ना, इथं आले दारात असे उभे राहिले, असं मागतायत तसं. दुसऱ्याच्या उण्याकडं पाहायचं नाही आणि दयाशील दृष्टीनंच पाहायचं. वाचुनी न विंधिजे वर्मी, ना तुड विजय अकर्मी, न बोल विजय नामी सदोषी तरी सदोषी तीही. तसंच एखाद्याला वर्मी लागेल असं बोलायचं नाही. विंधिजे एक वेळ एखाद्या शस्त्राने काठीने कशाने बडवलं तर ती जखम दूर तरी होईल, बरी तरी होईल. पण शब्दाचा बाण आहे, वाघ बाण, तो इतका रुतला जातो की शेवटपर्यंत आपल्याबद्दल त्या व्यक्तीच्या मनात रोषच राहतो. कारण यांनी मला असं दुखवलेलं आहे, शब्दांनी दुखवलेलं आहे. म्हणून कुणाचं उणे दुणे काढायचं नाही. नातुड विजय अकर्मी, न बोल विजय नामी सदोषी तीही. आणि त्याला टोचल असं कधी वागायचं नाही. किंवा सदोषी कर्मी, त्याला वाईट कर्मामध्ये कधीही गुंतवायचं नाही.
आणि सदोष नावानं त्याला हाकारून पण नाही. समजा तो एखादा दोषी असेल, काहीतरी कर्म करत असेल, तरी त्याची अशी हे नाही करायची, म्हणजे त्याला हिणवायचं नाही की तू काय हे असं वागतोयस, तुला कोण चांगलं बघणार आहेत काय. त्याला सुधारण्याचा एकच मार्ग आहे की त्याच्याकडे दुर्लक्ष करणं. मग तुम्ही म्हणाल असे वाईट वागणार नाही, दुर्लक्ष करायचं कशा अर्थी की त्याला सुधारायचे. मग आता पुढच्या ओवीमध्ये छान सांगतायत, पै उत्तमाची यासाठी नीच मानी जे किरीटी, हे वाचोनी दिठी दोषून घेपे. आणि मग म्हणतायत की एक तुला प्रेमानं सांगतो की जो उपाय केला असता कोसळून पडलेला माणूस ताठपणे आपल्या पायावर उभा राहील, असा उपाय आपण त्याच्यासाठी करावा. खूप सुंदर सांगितलं. पडिले ते उभे होये तेची कीजे परी घाये, ने दावे वर्मी. त्याच्या वर्मावर कधीही घाव घालू नये. तो आपल्या पायावर उभा राहील याच्यासाठी प्रयत्न करावा. पै उत्तमाची यासाठी नीच मानी जे किरीटी, हे वाचोनी दिठी दोषून घेये. आणि हे लक्षात ठेव की तो जरी नीच वृत्तीचा माणूस असला तरीसुद्धा उत्तम पुरुष, उत्तमाची यासाठी आणि नीच मानी जे किरीटी, आणि जो नीच असेल त्यांच्याकडे समदृष्टीनं पाहायचे, कुणाचाही दोष पाहू नये. दोषू हे वाचोनी दिठी दोषून घेपे. दिठी म्हणजे दृष्टी. आपल्या दृष्टीनं कुणाचाही दोष पाहू नये. पण आपण काय म्हणतो, दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसते, एवढासा कड दिसतो. पण असं म्हणतात की स्वतःच्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही. मुसळ तर केवढं मोठा असायचा, आज कोणाला माहिती पण नाही बघायला. म्हणजे मोठा दोष असला तरी आपण आपल्याकडे दुर्लक्ष करतो. दुसऱ्यानं उगाच थोडंसं नकळत त्याच्या हातनं काही झालं असेल तर त्याला इतके दोष लावतात, इतके दोष लावतात. म्हणून ज्ञानदेव सांगतायत की आपल्या दृष्टीनं कुणाचाही दोष पाहू नये. अजून एकच पाहूया. आता शांतीचं इथपर्यंत झाले. आता अपैशून्याचे लक्षण अर्जुना हे पुढे जाण, मोक्षमार्गीचे सुखासन मुमुक्षू हे. अहो जो मुमुक्षू आहे, मोक्ष मार्गावरनं जाणारा जो आहे, तर त्याचं वाहन काय आहे? सुखासन. आसन म्हणजे एखादं वाहन. तर अपैशून्याचे लक्षण, अपैशून्य म्हणजे तो कधीही कुणाला दुखवणार नाही, दुसऱ्याचं कधीही उणं पाहणार नाही. हे अपैशून्य. कठोरपणाच नसतो त्याच्या ठिकाणी, अजिबात उणं दुणं पाहणार नाही. असा जो आहे ना, त्याचं लक्षण आता पुढं पाहूया. आणि ते म्हणजे जणू काही मोक्षमार्गाचं सुखासन पालखीतनं घालून न्यायचे की नाही पूर्वीच्या काळी. मगाशी सांगितलं तसं त्या जयरामला पालखीत घालून आणलं आहे त्या दिलेर खाननं. मग त्याला काही कळत नाही की आपला सन्मान करायला बोलवलं आहे का, आपल्याला काही मारायला बोलवलं आहे का, आपला काही दोष काढायला बोलवलं आहे. तसं इथं तसं नाही म्हटलेलं. त्याला सुखासनातनं न्यायचं आहे. त्याला मोक्ष, त्याचा प्रवास चांगला व्हावा म्हणून त्याला मुमुक्षूसाठीही जणू काही पालखी आहे. अपैशून्यत्व, अपैशून्य, कुणालाही दुखवायचं नाही, कुणाचंही उणं काढायचं नाही. हे सगळं जे आहे हे अपैशून्याचं लक्षण आता उद्याला पाहूया. 53पर्यंत ओव्या झालेल्या आहेत. आणिकांचे दोष भले चोखाळून, तयांचे दर्शन घ्यावे जैसे. पूजोनिया जैसे पहावे दैवत, पेरोनिया शीत घ्यावे पीक. किंवा अतिथीस तोषवूनी सांग, जैसा घ्यावा मग आशीर्वाद. तैसे आपुलिया सद्गुणे करून, आणिकाचे न्यून फेडवूनिया. भले पाणी घ्यावे तयाचे दर्शन, अपैशून्य जाण तेची पार्था. तेवी कोणासीही नये बोलू वर्मी, नये घालू कर्मी पापात्मक. नका हाका मारू कोणासी साचार, दोषांचा उच्चार करोनिया. पडत्यासी काही शोधोनी उपाय, उठतात होय ऐसे की जे. करोनी उघड पारित्याचे व्यंग, वर्मावरी डाग देऊ नये. उत्तमा सारिखा नीचही मानावा,
दोष न पहावा निज दृष्टी, धनंजया जाणतो हा दैवी गुण, जया अपैशून ऐसे नाव, हेची असे एक मोक्षमार्गी देख, साधन प्रमुख सुखाचे गा. आता पुढच्या याच्यात दयाचं उदाहरण पाहायचं आहे आपल्याला, दयेचे वैशिष्ट्य पाहिजे ती पाहूया. इदमुपकर्तुं भुवनमण्डलं समुदितमिव भास्करं, सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. त्रिभुवनमाता भगवद्गीता, लोकमङ्गला लोकविश्रुता, लोकहितं संततं ध्यायता, येन ज्ञानेश्वरी विरचिता, श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं, सादरं वन्दे ज्ञानेश्वरम्. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा, सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगी, इत नेणती कोणी, अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आरती ज्ञानराजा कनकाचे ताट करी, उभ्या गोपिका नारी, नारद तुंबरू हो सामगायन करी. आरती ज्ञानराजा प्रगट गुह्य बोले, विश्वब्रह्मची केले, राम जनार्दनी पायी मस्तक ठेविले. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा, सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय श्री कृष्ण. जय तू ज्ञानेश्वर.